शेतकऱ्यांसाठी दिवसभराच्या 8 मार्चच्या ठळक आणि झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी खुशखबर, देऊळगाव राजा या बाजार समितीमध्ये कापसाला बाजारभाव मिळाला 8,200 रुपये प्रति क्विंटल। आनंद वार्ता, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार, तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी आता निविदा अंतिम 25,000 रोजगार निर्मिती होणार। पीक विमा 1 रुपयात आणि मजुरीसाठी 400 रुपये खर्च, विमा प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांची लूट सुरू, शेतकऱ्यांनी लेखी तक्रार द्यावी। हरभऱ्याला कमी उत्पादन, चांगल्या मागणीचे आधार, तर हरभऱ्याचा भाव हमी भावापेक्षा जास्त राहण्याचा अंदाज। हळदीच्या दरामध्ये क्विंटलला 2,000 रुपयाची सुधारणा, गेल्या 3 वर्षाच्या तुलनेमध्ये चांगले दर, 2 लाख पोत्यांची विक्री झाली। पीक विमा संरक्षणासाठी पैशाची मागणी, भूलथापा देऊन शेतकऱ्यांची लुबाडणूक सुरू, अवकाळीमुळे नुकसान, त्यात आर्थिक भुर्दंड, 55,000 नुकसानीची पूर्वसूचना। दुष्काळ जाहीर, 21 महसूल मंडळामध्ये मदत जाहीर, केवळ 8 मंडळांना 51,258 शेतकऱ्यांना मिळणार 68 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर। आठवडा उलटला तरीही पंचनामे अपूर्ण, अवकाळी पावसामुळे झाले होते नुकसान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं मदतीकडे केलं लक्ष। कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजी, यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापूस बाजार भाव गेला 7,640 रुपये, तर 7,200 रुपये प्रति क्विंटल भाव। उन्हाचा पारा चढला, केशव शिवणी तलावाने गाठला तळ, दुसरं बीड परिसरामध्ये पाणी टंचाईचा झळा वाढणार, चिंता वाढली। 300 शेतकरी व 32 अधिकाऱ्यांना घेतले नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण, नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत उपक्रम तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन। सोलापूर या ठिकाणी लाल कांद्याला बाजारभाव मिळाला 2,300 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण 1,400 रुपये प्रति क्विंटल। शेतमशागतीचा भर, सर्जा राज्याऐवजी ट्रॅक्टरवर आता पशुधनाची संख्या घटली, लागवड खर्चही वाढला, शेणखताचे भाव गगनाला। इयर टॉंगिंग केले का, तर ना खरेदी ना विक्री होणार ना उपचार, आर्थिक मदतीही बंद, 31 मार्च पर्यंत मुदत पशुधन विभागाकडून करण्यात येणार। चण्यालाही भाव नाही, उतारा झाला कमी, तर मायबाप सरकार कसे जगायचं सांगा तुम्ही, शेतकरी हवालदिल भरपाई काढण्याचं स्वप्न भंगले। धानप्रमाणे सोयाबीन पिकालाही शासनाने बोनस जाहीर करावा, शेतकऱ्यांची मागणी, तर सोयाबीनला बसला अवकाळीचा फटका, विदर्भातील सगळ्यात मोठं पीक। जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, गहू हरभऱ्याला फटका, तर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण, गोंदिया जिल्ह्यामध्ये हवामान आणि पाऊस सुरू। गोशाळाकडे पाठवलेले 30 जनावरे, शेती शिवारामध्ये आढळलेले मृत अवस्थेमध्ये, कुरखेड्यामध्ये पाठवली होती जनावरे, तर गोशाळेत पोहोचलेच नाही। लेकीच्या लग्नाची काळजी कशाला, मदतीला धावून येणार कन्यादान, तर महाराष्ट्र कन्यादान योजनेचा आर्थिक दुर्बल घटकांना मिळणार हा लाभ। शासन देवस्थानाच्या जमिनीवर विमा केंद्र चालकाचा होणार गुन्हे, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पूर्ण खात्री करून कारवाईची सूचना। लेकीच्या लग्नाची काळजी कशाला, तर मदतीला धावून येणार कन्यादान, तर महाराष्ट्र कन्यादान योजनेचा आर्थिक दुर्बल घटकांना मिळणार लाभ। कापूस भाववाढीच्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा, 10,000 रुपयाचा भाव मिळावा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी, भाव वाढण्याची आशा। घनसावंगी तालुक्यामध्ये जनावरे चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली, 10 दिवसामध्ये 50 जनावरे लांबवली, चोरट्यांचं आव्हान, बैलजोडीसह 5 जनावरे चोरीला।
हळद रुसली पण बाजारात हसली. हळदीला 15,250 रुपयाचा भाव. उत्पादनामध्ये घट झाल्याने शेतकरी हवालदिल. गाईच्या दुधासाठी लिटरला 5 रुपयाचं अनुदान. प्रस्ताव दाखल केलाय का? 10 मार्च पर्यंत शेतकऱ्यांना मुदत. कांद्याचे ई लिलाव सुरू करा. कांदा प्रश्नावर अभ्यास समितीची सरकारकडे शिफारस. कांदा अनुदान जाहीर करावे लागतं. ही सर्व संघर्ष टाळण्यासाठी ऑनलाईन लिलाव सुरू करण्याची केली मागणी. ज्येष्ठांना वयश्री योजनेतील 3,000 मिळणार तर अर्ज केला का? तर मुख्यमंत्री वयश्री योजना 15 मार्च पर्यंत करता येणार अर्ज. उन्हाचा कडाका वाढला. फळबागा होरपळू लागल्या. सोयगाव तालुक्यातील जलसंकट. शेतकऱ्यांसमोर मोठं नुकसान. धरणामधील पाणी उपसाची केली बंदी. कमी दूध दरामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित. फरक वितरण्यास सुरुवात तर कमी दर दिल्यास फटका. ना नफा ना तोटा. तत्वावर वाळू कुठे भेटते साहेब? जालना जिल्ह्यातील 5 वाळू डेपो सुरू. आणखीन 3 डेपोची करणार प्रतीक्षा. सिल्लोडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. 4.25 लाखांचा एवज लंपास तर शिक्षकाचे घर फोडले. जिनिंगमध्ये घुसून 3 लाखाची रोकड चोरली. गुळाची मागणी रोडावली. दरामध्ये क्विंटलला 400 रुपयाची घट तर शीतगृहासाठी खरेदी थांबली. कांद्याचे भाव पुन्हा वाढणार की कोसळणार? शेतकरी चिंताग्रस्त. तर बांगलादेशामध्ये, श्रीलंका, नेपाळ देशामध्ये कांदा निर्यात करण्यास सुरुवात. काँग्रेसनं अनेक जागांचा मोह सोडला. 70 जागा दिल्या मित्रपक्षांना. मित्रपक्षांचा होणार आता फायदा. पाकिस्तानामध्ये बळकावणार भारताचा कांदा. ग्राहक देश. रमजानाच्या महिन्यामध्ये आखतात कांद्याला मागणी तर भारतामध्ये मात्र निर्यात बंदी. अवकाळी पावसामुळे नुकसान. शेती शिवारामध्ये पंचनामे झाले सुरू. बार्शी टाकळी तालुक्यातील महान परिसरामध्ये अधिकारी आले बांधावर. थकीत कर्जासाठी शेतकऱ्यांना तगादा लावू नका. सरकारचा बँकांना निर्देश. वीज बिलातील सवलतीसह शैक्षणिक शुल्क माफ करण्याचं राज्य सरकारकडून सूचना. रेशन आणण्यासाठी आता मिळणार 2 पिशव्याही मिळणार तर रेशन कार्ड धारकांना आता 2 पिशव्या मिळणार. पाच 5,000 एकर द्राक्षांचा बागा. 450 कोटींची उलाढाल. श्रीगोंदा तालुका. तरुण शेतकरी वळले द्राक्ष उत्पादनाकडे. कापूस विकला आणि दर वाढला. व्यापाऱ्यांचाच होणार मालामाल तर दर वाढल्याचा फायदा. शेतकऱ्यांकडे कापूस उरलाच नाही तर शेतकऱ्यांमध्ये अनेक ठिकाणी नाराजी. वोटर हेल्पलाईन मोबाईल ॲपद्वारे असे तपासा मतदार यादीतील नाव तर वोटर हेल्पलाईन डाउनलोड करून आपलं नाव तपासा. अखेर बांगलादेशामध्ये कांदा निर्यातीसाठी अधिसूचना जारी तर नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट मार्फत होणार 50,000 टन निर्यात. कांदा झाला 600 रुपयापासून तर 2,250 रुपये प्रति क्विंटल तर सोलापूर या ठिकाणी 2,250 रुपये कांद्याला भाव मिळाला. खानदेशामध्ये आठवड्याभरामध्ये दादर ज्वारी आवक वाढली तर दरामध्ये घट. प्रति क्विंटल 2,200 रुपयापासून तर 3,300